आज मी तुम्हाला सांगतो की या बसातनी बसण्यातनी तुमचा फायदा आहे का मग नाही आहे, पण त्याच्या आधी तुम्ही मला सांगा माझ्या एवढा मटकून काय फायदा होणार आहे. जय भीम. मी हरीश आणि आज मी चाललो अमरावतीले. अच्छा, याच्यासाठी मटकणं सुरू होतं तुझं. पाव म्हटलं एखाद्या चपट नाकीनं भाव घेऊ दिला तर. ताई म्हणे लय गाडीने फिरला तू, आता चुपचाप बसनं जाय. एवढं बोलून पोट्टीनं मला बस स्टँडवर आणून फेकून दिलं आणि माया नशीब मला हेवाली बस भेटली. तुम्हाला जर बसमध्ये उलट्या होत असेल तर या बसमध्ये थोडासा विचार करून बस जा, कारण की बस पूर्ण एसी वाली आणि खिडक्या या बसच्या खुलत नाही. आणि एक आणखी गोष्ट, तिकीट नॉर्मल बस पेक्षा 50 रुपये जास्त आहे या बसचं. मला कारंजा ते अमरावती यायला 193 रुपये लागले. बाकी कम्फर्ट वाल्यासाठी ते बस एक नंबर आहे, पण माझ्यासारख्या उलटी येणाऱ्याचं काहीच काम नाही आहे त्या बसमध्ये. चला अमरावतीत आलो, आता इथून पुढे जायचं आहे मला माझ्या अक्काच्या घरी. ऑटो पकडला आणि सरकतीर घरी आलो. तसं तर आमच्या आईसाहेब आणि बाकीचे मेंबर कालच आले होते, बस मला एकट्याले सोडून. हे आहे आमच्या अश्विनी ताईचा छोटा डॉन. याले छोटा डॉन काऊन म्हणत आहोत ते तुम्ही पुढे पाहिजा, पर उसके पहिले मला थोडासा नाश्ता करू द्या. खाली येऊन पाहिलं तर स्वयंपाक मस्त सुरू होता, वर जाऊन पाहिलं तर पूजेची तयारी मस्त सुरू होती आणि इकडे हे दोन बाया पण तयार झालेल्या होत्या. पूर्ण डेकोरेशन झाल्याच्या बाद काही अशा प्रकारचं दिसत जाय. इकडे छोटा डॉन पण तयार झालेला आहे आणि त्याची मम्मी पण. तसं तुम्ही अश्विनी ताईले पण फॉलो करून घ्या, कारण ते पण एक क्रिएटर आहेत. चला तुम्हाला याले छोटा डॉन म्हणायचं कारण दाखवून देतो. ये मेणबत्ती लाव मेणबत्तीला. कसं बस छोटा डॉनले शांत केलं आणि मग सगळ्यांना परित्राण पाठ पूर्ण केलं. त्याच्यानंतर सुरू झाली पेट पूजा. आणि हे काय वय भज्या, अरे बापरे ये तो शायरी हो गई. पाय एवढा टॅलेंट कुठं कुठं भरून असल्याच्या बाद बी कधी घमंड नाही केला तुमच्या भावानं. अरे दीदी युनिफॉर्म चेंज. याच गोष्टीवर चला मग थोडंसं फोटोशूट बी करून घेऊ. चला शूट पण झाला आणि कार्यक्रम पण झाला. आता राहिली ते फक्त पेट पूजा. थांबा थोडंसं खदडू द्या मला, मग भेटतो तुम्हाला. खाय खुदार झालं नाही की पाणी येणं पण सुरू झालं. अरे बा थांब रे, घरी पण जा लागते आम्हाला. कसं बस पाणी थांबलं ना आम्ही आलो बस स्टँडवर. चला तर मग मी चाललो घरी, तुम्ही तेवढं फॉलो करून जा.